नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 10वीचा मॅथ पेपर सेकंड गणित भाग 2 मधील प्रकरण नंबर 1 प्रकरण पहिले समरूपता चॅप्टर नंबर 1 सिमिलॅरिटी या प्रकरणाचा अभ्यास करायला सुरुवात करणार आहोत। तसं 9वीच्या वर्गामध्ये तुम्ही या प्रकरणातले काही भाग अभ्यासलेले आहेत, परंतु त्याचा सविस्तर असा या ठिकाणी अभ्यास आपल्याला 10वीच्या वर्गात करायचा आहे। आपल्याला माहित आहे की 10वीचा पेपर सेकंड गणित भाग 2 हा पेपर 40 मार्कासाठी असतो। भाग 1 40 मार्कासाठी असेल आणि अंतर्गत मूल्यमापनामधून तुम्हाला 20 मार्क मिळत असतात। असे एकूण 100 गुणाचे गणिताचे मार्क्स होतात। 100 गुण हे गणित विषयामध्ये होतात। तर भाग दुसऱ्यामध्ये पेपर नंबर सेकंड मध्ये आपण पहिलं प्रकरण पाहत आहोत, सिमिलॅरिटी समरूपता। या समरूपता प्रकरणाचा अभ्यास करण्यापूर्वी गेल्या वर्षी आपण 9वीच्या वर्गामध्ये गुणोत्तर आणि प्रमाण या प्रकरणामध्ये आपण हे पाहिलेलं होतं की जर a आणि b या दोन संख्यांचं गुणोत्तर m जसे n असेल तर ते दोन पद्धतीने आपण मांडणी केलेली होती त्याची। The numbers a and b are in the ratio m upon n is also written as the numbers a and b are in proportion m as to n. a आणि b या दोन संख्यामधलं गुणोत्तर जर m upon n असेल तर हेच आपण विधान a आणि b या दोन संख्यातलं गुणोत्तर m as to n या रीतीने मांडलेलं होतं। m जसे n या स्वरूपामध्ये a आणि b या दोन संख्यातलं गुणोत्तर हे जर m upon n असेल तर तेच विधान आपण a आणि b या दोन संख्यातलं गुणोत्तर m जसे n या रूपामध्ये मांडणी केलेली होती। याच पद्धतीने आपण याही घटकाचा अभ्यास केलेला होता की कोणत्याही रेषाखंडाची लांबी आणि कोणत्याही आकृतीचं क्षेत्रफळ हे नेहमी धन वास्तव संख्या असते। We know that the length of line segment and area of any figure is a real number and is a positive number. कोणत्याही आकृतीचं क्षेत्रफळ हे धन वास्तव संख्या असते। कोणत्याही आकृतीचं क्षेत्रफळ ऋण असू शकत नाही किंवा ते ऋण नसतं। कोणत्याही रेषाखंडाची लांबी ऋण येत नाही, निगेटिव्ह नंबर येत नाही। याचा अभ्यास आपण गेल्या वर्षीपर्यंत केलेला आहे। याच्याशिवाय कोणत्याही त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या बाबतीत आपण तसं तर 8वीच्या वर्गात त्रिकोणाच्या क्षेत्रफळाची 2-3 सूत्र अभ्यासलेली होती। त्यामध्ये त्रिकोणाच्या क्षेत्रफळासाठी आपण 3 बाजू माहित असतील तर हेरॉनचे सूत्र वापरलेलं होतं। जनरली आपण त्रिकोणाच्या क्षेत्रफळासाठी कोणतं सूत्र वापरतो तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची याच सूत्रांचा आपण जास्त वेळा वापर केलेला आहे। मग एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट। 1/2 इंटू बेस इंटू हाईट हे आपण यापूर्वी बऱ्याच वेळा अभ्यासलेला आहे। एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट। त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची। इथं या आकृतीमध्ये पहा 2 त्रिकोण काढलेले आहेत।
या दोन त्रिकोणामध्ये एक त्रिकोण आहे PQR, दुसरा त्रिकोण आहे ABC। हा त्रिकोण PQR हा लघुकोन त्रिकोण आहे, ॲक्यूट अँगल ट्रायंगल आहे, आणि ABC PQR हा ॲक्यूट अँगल ट्रायंगल आहे आणि ट्रायंगल ABC हा ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल आहे। हा विशाल कोन त्रिकोण आहे। या त्रिकोणामध्ये बेस QR आहे, PQR त्रिकोणामध्ये पाया QR आहे, उंची PS आहे। ट्रायंगल ABC मध्ये बेस BC आहे, हाईट AD आहे। ही हाईट या बाजूला, कारण आपण कोणत्याही आकृतीची उंची त्याच्या लंब दिशेमध्ये मोजत असतो, म्हणून बऱ्याच वेळा काही मुलं असं हे सांगतात की या त्रिकोणाची उंची AB आहे। ती AB उंची असत नाही, उंची नेहमी लंब दिशेमध्ये मोजली जाते। आपण एखाद्या भिंतीची उंची मोजा असं म्हटल्यानंतर हे असं क्रॉस मध्ये कधी मोजत नाही, आपण अगदी लंब दिशेमध्ये मोजतो। तसं कोणत्याही आकृतीची उंची ही लंब दिशेमध्ये मोजायची असते। आणि मग इथं आपल्याला असं म्हणता येईल, त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आपल्याला माहित आहे, देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 1/2 इंटू बेस QR इंटू हाईट PS। त्रिकोण PQR चं क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया QR गुणिले उंची PS। इक्वेशन नंबर फर्स्ट इथं लिहायचं त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या सूत्रावरून बाय फॉर्म्युला ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल। नंतर त्रिकोण ABC मध्ये असंच लिहिता येईल आपल्याला, एरिया ऑफ ट्रायंगल ABC, त्रिकोण ABC चं क्षेत्रफळ बरोबर 1/2 इंटू बेस BC इंटू हाईट AD। हे दुसरं सूत्र। आणि आता या दोन सूत्रांचा जर आपण भागाकार केला, इथं हाईट PS आहे, हाईट AD आहे, बेस QR आहे, बेस BC आहे। ही जी दोन सूत्र मिळाले किंवा हे दोन क्षेत्रफळ मिळाली, या दोन क्षेत्रफळांचा जर आपण भागाकार केला म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल PQR अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 1/2 इंटू QR इंटू PS अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 1/2 इंटू BC इंटू हाईट AD। काय केलं, ही जी दोन त्रिकोणाची क्षेत्रफळ मिळाली होती यांचा भागाकार केला, आणि मग डाव्या बाजूचा भागाकार बरोबर उजव्या बाजूचा भागाकार। मग यामध्ये 1/2 1/2 ला भाग दिला तर 1 राहील, आणि मग एक गुणाकारामध्ये घ्यायची गरज नाही। शेवटी आपल्याला हे मिळेल की एरिया ऑफ ट्रायंगल PQR अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू QR इंटू PS अपॉन BC इंटू AD। काय मिळालंय बघा, दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा आपण भागाकार केला आहे। भागाकार केला म्हणजे गुणोत्तर घेतलं। ही दोन त्रिकोणाची क्षेत्रफळ होती, त्यातलं गुणोत्तर घेतलं होतं। जसं A आणि B या संख्येतलं गुणोत्तर आपण M/N या रूपात लिहिलं, तसं या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर घेतलं म्हणजे M/N या रूपामध्ये मांडलं। तेव्हा आपल्याला काय मिळालंय, QR इंटू PS अपॉन BC इंटू AD। QR इंटू PS अपॉन BC इंटू AD। QR काय आहे तर पहिल्या त्रिकोणाचा पाया आहे, PS काय आहे पहिल्या त्रिकोणाची उंची आहे, इथं BC दुसऱ्या त्रिकोणाचा पाया आहे आणि AD दुसऱ्या त्रिकोणाची उंची आहे। म्हणजे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर रेशिओ हा कसा आहे तर पाया गुणिले उंची आणि दुसऱ्या त्रिकोणाचा पाया गुणिले उंची यांच्या प्रमाणात आहे। मग स्टेटमेंट वाक्य तयार होतं आपल्याकडं की दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया आणि उंची
यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढं असतं. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असतं. गुणाकाराचं गुणोत्तर, दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्यांच्या पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढं. म्हणजे पाया आणि उंची यांच्या गुणाकाराचं जे गुणोत्तर येतं तेच गुणोत्तर दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तरा एवढं असतं. म्हणून पहिला गुणधर्म आपण पाहिला, रेशिओ ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल, दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढं असतं. हा पहिला गुणधर्म, ही पहिली प्रॉपर्टी आपण या ठिकाणी पाहिली. प्रॉपर्टी ऑफ रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. तर काय सांगता येईल ही प्रॉपर्टी आपल्याला कशी मांडता येईल याची? ही प्रॉपर्टी काय मांडता येईल की as the ratio of the areas of two triangles is equal to ratio of products of their base and heights corresponding heights. दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्यांच्या पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढं असतं. हा गुणधर्म तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. याच्यावरून आपल्याला उदाहरणं सोडवायचे. आता सपोज समजा या दोन त्रिकोणांचा पाया हा समान आहे. हा पाया याची लांबी 6 सेमी आहे आणि याची लांबी 6 सेमी आहे. बघा आपण पहिला गुणोत्तर अभ्यासलं की पहिला गुणधर्म अभ्यासला की दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्यांच्या पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढं असतं. यापैकी एका त्रिकोणाच्या पायासाठी, समजा पहिल्या त्रिकोणाच्या पायासाठी आपण B1 मानलं आणि दुसऱ्या पहिल्या त्रिकोणाच्या उंचीसाठी H1 मानलं आणि पहिल्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळासाठी जर A1 मानलं, याला कॅपिटल मध्ये लिहू, एरिया A1. काय केलं? A1 कशाला मानलाय? पहिल्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाला. B1 कशाला मानलाय? पहिल्या त्रिकोणाच्या पायाला. H1 पहिल्या त्रिकोणाच्या उंचीला, म्हणजे हे H1 आहे, हे B1 आहे. तसं दुसऱ्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळासाठी जर आपण A2 मानलं, दुसऱ्या त्रिकोणाच्या पायासाठी B2 मानलं आणि दुसऱ्या त्रिकोणाच्या उंचीसाठी H2 मानलं, तर आपल्याला इथं रेशिओ मिळेल A1/A2 इज इक्वल टू B1 × H1 अपॉन B2 × H2. बघा हे सोपं लक्षात ठेवण्यासाठी की दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर, रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज प्रोपोर्शनल टू एरिया बेस इंटू हाईट अपॉन बेस इंटू हाईट. दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर त्यांच्या संगत पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढं असतं. आता या दोन त्रिकोणामधले जे पाया आहेत, बेस आहेत, ते सेम आहेत, सारख्याच लांबीचे आहेत. आणि मग याची लांबी 6 आहे, याची लांबी 6 आहे, उंची माहित नाही. आपण मग इथं जे पाहिलंय तर याच नुसार या ठिकाणी काय करू आपण की पाया QR 6 आहे आणि BC सुद्धा 6 आहे. मग काय होईल बघा, हे 6 आणि 6 कॅन्सल होतील. शिल्लक काय राहील? PS/AD. इथं B1 इज इक्वल टू 6 सेमी, B2 इज इक्वल टू 6 सेमी. मग आपणाला जे मिळालेलं गुणोत्तर होतं A1/A2 इज इक्वल टू B1 × H1 अपॉन B2 × H2. यामध्ये
आपण B1 ची किंमत 6 मांडू, B2 ची किंमत 6 मांडू. A1 अपॉन A2 इज इक्वल टू 6 इंटू H1 अपॉन 6 इंटू H2. हे 6 कॅन्सल. A1 अपॉन A2 इज इक्वल टू H1 अपॉन H2. एकंदरीत A1 काय, पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ, A2 काय, दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ, इज इक्वल टू H1 अपॉन H2. H1 काय, पहिल्या त्रिकोणाची उंची, H2 दुसऱ्या त्रिकोणाची उंची. आणि दिलेले त्रिकोण, गिवन ट्रायंगल्स आर इन सेम बेस, सारख्या पायाचे हे दोन त्रिकोण आहेत, पाया समान आहे. आणि मग या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा रेशिओ घेतला, एरियाचा रेशिओ घेतला या दोन त्रिकोणाच्या, तर तो रेशिओ त्यांच्या हाईटच्या गुणोत्तरा एवढा आला, हाईटच्या रेशिओ एवढा आला. म्हणून गुणधर्म आपल्याला मिळतो की जर दिलेले दोन त्रिकोण समान पायाचे असतील तर या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत उंचीच्या गुणोत्तरा एवढं असतं. दोन त्रिकोणाच्या दोन समान पाया असलेल्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत उंचीच्या गुणोत्तरा एवढे असते. अशा प्रकारचा दुसरा गुणधर्म आपण पाहिला. पहिला गुणधर्म लक्षात आहे, दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्यांच्या पाया आणि संगत उंची किंवा संगत पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असतं. आता दुसरा गुणधर्म काय पाहिला की दोन त्रिकोणांच्या कोणत्या, समान पाया असलेल्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे केवढं असतं, तर त्यांच्या संगत उंचीच्या गुणोत्तरा एवढं असतं. हा दुसरा गुणधर्म आपण या ठिकाणी पाहिलेला आहे की द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल बेस, रेशिओ ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल बेस टू द रेशिओ ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाइट्स. दोन त्रिकोणांच्या समान पाया असलेल्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत उंचीच्या गुणोत्तरा एवढं असतं. अशा पद्धतीनं आपण दुसरा गुणधर्म अभ्यासलेला आहे. म्हणजे पहिला गुणधर्म शॉर्ट मध्ये जर लिहायचं ठरलं तर A1 अपॉन A2 इज इक्वल टू B1 इंटू H1 अपॉन B2 इंटू H2. हे कोणत्या त्रिकोणासाठी, तर कोणत्याही त्रिकोणासाठी. त्यात पाया समान आहे का नाही हे आपल्याला माहित नाही. आता दुसरा गुणधर्म जो पाहिला की दोन त्रिकोणाच्या समान पाया असलेल्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळासाठीचा गुणधर्म पाहिला, तर A1 अपॉन A2 इज इक्वल टू H1 अपॉन H2. हे शॉर्ट मध्ये लक्षात राहण्यासाठी दोन समान पायाच्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर त्यांच्या संगत उंचीच्या गुणोत्तरा एवढं, आणि कोणत्याही दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर त्यांचा पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढं. आता तिसरा गुणधर्म आपल्याला पाहायचा आहे, द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ द इक्वल हाइट्स इज इक्वल टू द रेशिओ ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेस. जर दोन त्रिकोणांच्या मध्ये उंची समान असेल, या PQR ट्रायंगलची हाईट H आहे, ट्रायंगल ABC ची हाईट H आहे, या दोन्ही हाईट सेम आहे. आणि मग पहिल्यांदा जो गुणधर्म मिळाला होता आपल्याला की दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर त्यांचा पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढा आहे. यामध्ये काय केलं आपण, तर पाया QR गुणिले हाईट PS ती H मांडली. त्रिकोण ABC चा पाया BC गुणिले उंची H मानलेली आहे. इथं उंची AB आहे ती H आहे. मग QR ला आपण B1 मानलं. पहिल्या त्रिकोणाचा पाया B1, दुसऱ्या त्रिकोणाचा पाया B2, इथं BC च्या ऐवजी B2 मानलं. मग H इंटू H अपॉन H हे कॅन्सल झाले.
H1 H1 कॅन्सल होतील आणि शिल्लक राहील B1/B2. B1 आहे पहिल्या त्रिकोणाचा पाया आणि B2 आहे दुसऱ्या त्रिकोणाचा पाया. आणि मग याच्यावरून या दोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढलं की ज्यांची उंची समान होती तर ते गुणधर्म आपल्याला मिळाला की एरिया ऑफ ट्रायंगल PQR अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू B1/B2. म्हणजे द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स with equal heights is equal to ratio of their corresponding base. दोन समान उंचीच्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर किंवा समान उंची असलेल्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात. असे 3 गुणधर्म आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. आणि मग प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये याच 3 गुणधर्मावर आधारित उदाहरणं तुम्हाला सोडवायचे आहेत. हे 3 गुणधर्म नेहमी लक्षात ठेवायचे कारण हे 3 गुणधर्म आपल्याला पुढील अभ्यासासाठी अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. या 3 गुणधर्मावरून आधारित पुढे आपल्याला काही प्रमेय प्रूव्ह करायचे, सिद्ध करायचे आहेत. म्हणून हे 3 गुणधर्म अतिशय महत्त्वाचे कारण याच्यावर उदाहरणं पण विचारले जाणार आहेत आणि पुढे प्रमेयाची सिद्धता देताना, प्रूफ देताना त्या ठिकाणी आपणास कामी येणार आहेत. मग सराव संच प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये काही उदाहरणं दिली आहेत. ती उदाहरणं काय आहेत तर बेस ऑफ अ ट्रायंगल 9 इज 9 अँड हाईट इज 5. एका त्रिकोणाचा बेस हा 9 आहे आणि हाईट ही 5 आहे. युनिट मध्ये दिलं आहे आपल्याला, इथं सेंटीमीटर असं काही दिलेलं नाही, एककामध्ये दिलेलं आहे. बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज 10. दुसऱ्या त्रिकोणाचा पाया हा 10 आहे. देन फाइंड द रेस अँड हाईट इज 6. पहिल्या त्रिकोणाचा बेस 9 आहे, पहिल्या त्रिकोणाची उंची हाईट 5 आहे, दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 आहे, दुसऱ्या त्रिकोणाची उंची 6 आहे. फाइंड द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ दिस ट्रायंगल. त्या 2 त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर शोधा. सराव संच 1.1 मधला प्रश्न क्रमांक 1 की 2 त्रिकोणाच्या एका त्रिकोणाची पाया 9 व उंची 5, दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 व उंची 6 असलेल्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर शोधा. मग आपण पहिला गुणधर्म अभ्यासलेला आहे. मग काय लिहावं लागेल? 2 त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तराच्या गुणधर्मावरून. तो गुणधर्म काय की A1/A2 इज इक्वल टू B1 इंटू H1/B2 इंटू H2. मग A1 काय आहे, B1 काय आहे? इथं B1 इज इक्वल टू 9, H1 इज इक्वल टू 5, B2 इज इक्वल टू 10 आणि H2 इज इक्वल टू 6. Therefore A1/A2 इज इक्वल टू B1 हे 9 आहे, B1 इंटू H1/B2 इंटू H2. B1 आहे 9 इंटू 5/10 इंटू 6. इथं भाग जातो का ते बघायचं. 5 न 5 दोन्ही 10, इथं 3 दोन्ही 6 आणि 3 त्रिक 9. शिल्लक काय राहिले? 3 गुणिले 1/2 गुणिले 2, 3 1 3 आणि बे दोन्ही 4. Therefore A1/A2 इज इक्वल टू 3/4. म्हणून 2 त्रिकोणांच्या दिलेल्या 2 त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर 3/4 आहे. उदाहरण हे सराव संच 1.1 मधलं पहिलं उदाहरण होतं की दिलेल्या 2 त्रिकोणामध्ये पहिल्या त्रिकोणाचा पाया 9 व दुसऱ्या त्रिकोणाची पहिल्या त्रिकोणाची उंची 5, पाया 9 व उंची 5, दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 व उंची 6 असलेल्या 2 त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढा. म्हणून त्या 2 त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर आलं 3:4, 3/4. अशा रीतीनं या सराव संच 1.1 मधली उदाहरणं तुम्हाला सोडवता येणार आहेत. आणखी एक उदाहरण पाहू म्हणजे ते तुमच्या चांगलं लक्षात येईल. इथे एक फिगर काढलेली आहे.
पी क्यू आर एस, इथं दोन ट्रँगल आहेत, ट्रँगल पी क्यू आर आणि ट्रँगल क्यू आर एस, दोन्हीही राईट अँगल ट्रँगल आहेत. आणि यांचा जर विचार केला तर बघा यामध्ये बेस इक्वल आहे, समान आहे, पाया सारखाच आहे दोन्हीचा, क्यू आर हा दोन्हीचा पाया आहे. आणि मग इथं दिलाय की थोडी नावं ABCD मध्ये आहेत, आपण PQR मध्ये घेतल्यात, एवढाच बदल आहे. एकाची उंची 4 दिली आहे आणि दुसऱ्याची उंची ही 8 दिलेली आहे. आता ते नावं तुम्हाला चेंज करता येतील. तर या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढा. मग हे दोन त्रिकोण कोणत्या प्रकारचे आहेत? समान पाया असलेले आहेत. मग तिथं समान पाया असलेल्या त्रिकोणाच्या गुणोत्तराच्या गुणधर्मावरून, म्हणजे जसं की इथं हाईट सेम आहे तसं द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रँगल्स विथ इक्वल बेस इज इक्वल टू रेशिओ ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. म्हणजे A1 अपॉन A2 इज इक्वल टू H1 अपॉन H2. पाया समान आहे म्हणून H1 अपॉन H2 उंचीच्या गुणोत्तर आहे एवढं. म्हणून एरिया ऑफ फर्स्ट ट्रँगल अपॉन एरिया ऑफ सेकंड ट्रँगल A1 अपॉन A2 इज इक्वल टू H1 किती आहे? 4 आहे. इथं H2 किती आहे? 8 आहे. भाग जाईल 1/2. देअरफॉर एरिया ऑफ ट्रँगल PQR, तुम्ही उदाहरणामध्ये नावं दुसरी आहेत, तुम्ही दुसरी घेऊ शकता. एरिया ऑफ ट्रँगल QRS इज इक्वल टू 1/2 हे उत्तर येईल. हे लिहिताना अगोदर लिहायचं आहे. गिव्हन ट्रँगल्स आर सेम बेस, दिलेले दोन्ही त्रिकोण समान पायाचे आहेत म्हणून समान पायाच्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या गुणधर्मावरून A1 अपॉन A2 इज इक्वल टू H1 अपॉन H2. आणि मग किमती मांडल्या आणि त्रिकोण PQR भागिले त्रिकोण QRS यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे आलं 1/2. अशा रीतीनं सराव संच 1.1 तुम्ही सोडवायचा आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही आणखी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.